तरुणकर साहेब, आपल्यावरती अनेकदा छोटे मोठे भ्रष्टाचाराचे आरोप तुमच्या विरोधी पक्षाची लोक करतात. मग ते वरही स्मशानभूमीचा विषय असो किंवा इतर कुठल्या रिडेव्हलपमेंट बाबत असो. केला नाही म्हणून काय बोलता? आदित्य साहेबांवरती सर्वांचा भरोसा होता, पण त्यांनी या 5 वर्षामध्ये साधा एक ऑफिस घेऊ शकले नाही, लोकांना भेटू शकले नाही. आणि आदित्य साहेब आणि मी नगरसेवक असताना मी लोक 50,000 पब्लिक मधून जिंकून येतो, मतदार म्हणून जिंकून येतो, किंवा माझ्या काही समस्या आहेत त्या ऐकून घ्यायला त्यांच्याकडे 5 मिनिटं दिलं नाही. पण वरिष्ठांनी मला जागा म्हणून काढल्यावरती ज्यांना मी घडवलं, बरोबर, त्यांनी त्या नगरसेवकाच्या डोक्यात काहीतरी टाकलं आणि मग त्याच्यानंतर बरीच घडामोडी झाली. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या उमेदवारांच्या बाबतीतल्या चर्चा चालू झालेल्या आहेत. माध्यमांमध्ये सातत्याने जागा वाटपांबद्दलच्या चर्चा चालू झालेल्या आहेत. मुंबईतील, दक्षिण मुंबईतील एक महत्वाचा विभाग जाणला जाणारा वरळी विधानसभेतील आणि या उमेदवारांच्या देखील मुलाखतींचा सदर आपण चालू केलेलं आहे. वरळीतील एक नावाजलेलं राजकारणातलं नाव म्हणजे नरवणकर, म्हणजे दत्ता नरवणकर. आपण त्यांच्यापर्यंत आलेलो आहोत. मिळालेल्या माहितीप्रमाणे वॉर्ड क्रमांक 197 या विभागातून स्वतः नरवणकर इच्छुक असल्याच्या बातम्या आणि चर्चा बाहेर येऊ लागलेल्या आहेत. आपण नरवणकरांची मुलाखत याबद्दल चालू केलेली आहे, किंवा आता आपण ही मुलाखत सादर करतो आपल्यापर्यंत. नरवणकर साहेब, काय सांगताय? आपण वॉर्ड क्रमांक 197 मधून इच्छुक असल्याच्या चर्चा येत आहेत. काय सत्यता आहे का, काय फेरबदल होण्याची शक्यता आहे? असं काही नाही आहे. 1997 वॉर्ड हा मी 2017 साली विजय झालो होतो आणि आता हा वॉर्ड महिला रिझर्वसाठी राखीव ठेवण्यात आलाय, ओपन. मग मी ज्या पक्षाचं नेतृत्व करतो त्या पक्षाच्या 197 मधून माझ्यासाठी कोणी माझे कार्यकर्ते इच्छुक नव्हते, म्हणून माझे सौभाग्यवती पत्नी वनिता नरवणकर हिच्यासाठी मी सांगितलं की माझ्या पत्नीला उमेदवारी द्या. बरोबर. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे आपल्या म्हणजे त्या महिलेचा किंवा त्या पत्नीचा हात असतो, तसा आज ही परिस्थिती आहे की ह्या वॉर्डच्या फेरबदल झाल्यामुळे महिला वॉर्ड राखीव झाल्यानंतर महिलांच्या मागे एक स्ट्रॉंग उमेदवार म्हणजे आपल्या माध्यमातून आपण शेवटी जरी आपल्या पत्नी नगरसेविका म्हणून निवडून जरी आल्या तरी त्यामागे आपला एक रोल महत्वाचा ठरणारच आहे. असो नरवणकर साहेब, परंतु या 197 साठी आपण इच्छुक असताना आपण पूर्ण या प्रभागाची आपण म्हणू शकतो मांडणी सांगा की कसं काय घडणार आहे आणि ही निवडणूक कशी काय चालली जाणार आहे. अनेक प्रश्न आहेत माझ्याकडे, तुम्ही सांगा कसं काय सांगताय. हा जो वॉर्ड आहे हा सर्वात छोटा वॉर्ड आहे. जरी एरिया मोठा असेल, फक्त वॉर्ड हा 37 ते 38 हजारचा वॉर्ड आहे आणि त्याच्यामध्ये बूथ पण जवळजवळ 34 आसपासचे बूथ आहेत. हे असताना 2017 साली मी जेव्हा निवडून आलो तेव्हा मला 1138 मतांनी मला लोकांनी निवडून दिलं. त्यानंतर ज्या प्रभागामधून निवडून आलो त्या प्रभागामध्ये लोकांच्या ज्या काही समस्या होत्या त्या जवळजवळ आज 90-95% आपण सोडवायचा प्रयत्न केला. आज सर्वात महत्वाचे म्हणजे SRA जेवढे प्रोजेक्ट होते ते रखडलेले होते, ते आज जिजामाता नगर व इतर परिसर असेल, मरियामा नगर परिसर असेल, मार्कंडेश्वर, महात्मा फुले, मोतीलाल, VP नगर, भारतनगर, भैयासाहेब, रेसकोर्स, ह्या सर्व प्रश्नांना मी हात घालत महाराष्ट्राचे पूर्वीचे मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत या सर्व ज्या लोकांच्या समस्या होत्या त्या घेऊन गेलो. त्याच्यातल्या प्रथम ज्या समस्या होत्या तो जिजामाताचा 4029 झोपड्यांचा जो प्रोजेक्ट आहे तो पहिला सुरुवात झाली. तिथे ती सुरुवात करत असताना खूप अडचणी आल्या, पण आज ती जागा सर्व मोकळी करून आज विकासकाने तिथे प्लॅन टाकून आता ती पुढची कारवाई ही चालू राहील. पण त्याच्यावरती आपला अंकुश असणार आहे, कारण हा परिसर इतर समाजाच्या दृष्टिकोनातून सर्व समाजाचे लोक तिथे राहतात. मग ते राहत असताना त्यांना कुठली अडचण आहे, काय आहे, पाणी, वॉटर, गटार, मीटर, या सर्व गोष्टी मी पूर्ण केल्या. आज आपण जर जाऊन पूर्ण प्रभागामध्ये बोललात, भेटलात तर तेच सांगतील की बाबा यहाँ पे
दत्ता नरवणकर ने काम किया और कोई ने काम नहीं किया हे सांगण्याची हिंमत तिथले लोक सांगतील, मला सांगायची गरज नाही. नरवणकर साहेब, अजून एक चर्चा येते, पण ही अशी पुसटशी चर्चा आहे की आपण अजून एका प्रभागातून वॉर्ड क्रमांक 195 मधून देखील इच्छुक आहात किंवा काय, कसं काय? वर्ली विधानसभेमध्ये 6 वॉर्ड आहेत. 6 वॉर्डमध्ये 2 वॉर्ड आहेत ते ओबीसी झाले. त्याच्यानंतर 4 जे वॉर्ड आहेत ते महिला ओबीसी आहेत, रिझर्वेशन आहेत, ओपन आहेत. त्यामुळे जो आपण म्हणताय, कारण या प्रभाग 195ला की आज ओबीसी म्हणून कोण चेहराच नव्हता, म्हणून मी विभाग प्रमुख म्हणून या नात्याने मी तिथे इच्छुक आहे. म्हणून मी पक्षाला आमच्या ज्येष्ठांना सांगितलेलं आहे की ती सीट जर आपल्याला दिली तर आपण ती सीट काढू असे मी आश्वासन दिलेलं आहे. नरवणकर साहेब, आता हे सर्व सुरू होत असताना अजून काही डीप मध्ये जाण्याचा मी प्रयत्न करतोय. नरवणकरांना आज वरईतील बरीचशी मंडळी ओळखतात किंवा वरईला नरवणकर ज्ञात आहेत, परंतु नरवणकरांचं बालपण कसं होतं? आता आपण एका राजकीय पक्षाची वरईची फार मोठी जबाबदारी घेतली, 2 वॉर्डमध्ये आपण इच्छुकता दाखवताय, परंतु अजून काही प्रश्नांकडे मला लक्ष केंद्रित करायचं आहे, कसं सांगाल? आपण माझ्या बालपणाची सुरुवात केली. माझा जन्म मुंबईचाच आहे. मी कालांतराने गावी होतो. माझे वडील 73-74ला वारले. त्याच्यानंतर आईने मला सांभाळलं. मी मुंबईला आलो, या वर्ली या ठिकाणी आलो. माझी आई जी आहे ती भांडी वगैरे करून मला मोठं केलं. त्याच्यानंतर मी अनेक ठिकाणी हॉटेल, कॅन्टीन या ठिकाणी काम करून, अनेक काही ऑफिसेस असतील त्याच्यामध्ये काम करून मी आज ह्या जीवनामध्ये ह्यापर्यंत मी पोहोचलो. शालेय शिक्षणाबद्दल काय सांगाल आपल्या? मी शालेय शिक्षण माझं, मी गावी शिकत होतो तेव्हा मी आता माझी 4थी होती. त्याच्यानंतर मी ह्या वर्ली सारख्या ठिकाणी रात्रशाळेमध्ये अभ्यास करत मी 3 वर्ष जवळजवळ अभ्यास केला आणि मी तिथे 9वी नापास म्हणून मी त्या ठिकाणी मला सर्टिफिकेट मिळाली. बरोबर. आपला राजकीय प्रवास कसा सुरू झाला? माननीय कशी झाली राजकारणात? माननीय हिंदू उदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे विचार म्हणजे मी 1985 पासून जेव्हा मला समजायला लागलं तिथपासून बाळासाहेबांचे विचार घेऊन, कारण त्याच्यामध्ये एक कारण एक आहे, कारण मी ज्या झोपडपट्टीमध्ये राहत होतो मार्कंडेश्वर नगरमध्ये, त्या ठिकाणी सर्व तामिळ लोक राहत होते. मग त्या ठिकाणी झेंडावंदन करणं, त्या ठिकाणी अनेक उपक्रम करणं, शिवसेना तिथे घेऊन जाण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या मार्कंडेश्वर नगर मद्रासवाडीमध्ये सर्वप्रथम मी केलं. बरोबर. नरवणकर साहेब, आपल्या बाबतीत चर्चा असते की नरवणकरांनी अनेक पक्ष बदल केले. माझ्या माहितीनुसार आपण पूर्वी शिवसेनेत होतात, मग मनसेत आलात, मग पुन्हा शिवसेनेत आपण शिंदे साहेबांकडे आलेला. कसं काय झालंय? पक्ष बदल कसे झाले? काय कारण त्यावेळेला ठरलं? कारण माझा स्वभाव प्रामाणिकपणे आहे की मी शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो. शाखा प्रमुख झाला काहीतरी आमच्याच या आम्ही ज्यांना 2007 साली निवडून दिलं त्याच काही लोकांनी, कारण तिथे 2007 साली आम्ही अपक्ष आणला होता, तर त्याच काही लोकांनी तिथे उंगल्या करून मुंबईचा महापौर ही श्रद्धा जाधव होत असताना त्या ठिकाणी अनेक लोक, नगरसेवक त्या टायमाला आम्हाला सांगायचे की यांना घेऊन या, त्यांना घेऊन या. आम्ही आमचे नगरसेवक तिथे घेऊन गेलो आणि त्याच्यानंतर त्या विभागाचे विभाग प्रमुख अजय चौधरी यांनी, मला माहीत नाही काय झालं काय नाही, या बिल्डर लॉबीच्या नादामध्ये मला त्या ठिकाणून शाखा प्रमुखमध्ये 1 वर्षामध्ये मला काढण्यात आलं. बरोबर. मग काढण्यात आल्याच्या नंतर मग मी काय केलं की पूर्वीपासूनच ठाकरे फॅमिली आहे म्हणून मी राजसाहेबांच्या जवळ गेलो आणि मी तिथून एक महाराष्ट्र नवनिर्माण शिवसैनिक म्हणून, सैनिक म्हणून, त्याच्यानंतर मी शाखा अध्यक्ष झालो, त्याच्यानंतर मी विभाग अध्यक्ष झालो. हे करत असताना अनेक या वर्लीच्या सर्व लोकांचे माझे चांगले संबंध आहेत, राजकीय आहेत, सामाजिक आहेत, इतर मंडळं व इतर नागरिक ज्या वेळेला आपल्याकडे येतात त्या वेळेला आपण त्यांची कामं करतो. आणि ते करत असताना मला अचानक काढण्यात आलं का म्हणून मी प्रश्न विचारला, पण त्याचा प्रश्नाचं कोणी उत्तर दिलं नाही. कारण वरिष्ठांनी मला शाखा म्हणून काढल्यावरती ज्यांना मी घडवलं
बरोबर. त्यांनी त्या नगरसेवकाच्या डोक्यात काहीतरी टाकलं आणि मग त्याच्यानंतर बरीच घडामोडी झाली. कारण ते बाळासाहेब हयात असताना या गोष्टी झाल्या, त्या माझ्या मनालाही पटत नव्हत्या. बरोबर. पण नाईलाजाने ते झालं, ते चुकीचं झालं. पण शिवसेना पक्षाने माझ्या 32 कार्यकर्त्यांना सोडवलं नाही, पण त्या नगरसेवकांच्या 28 कार्यकर्त्यांना त्यांनी सोडून दिलं. आणि मग त्याच्यानंतर आपली विरोधाची सुरुवात झाली. आणि मग अचानक अशी वेळ आली की या मुंबईचा महापौर हा अमराठी होणार. म्हणून 2018 साली आम्ही मनसेच्या 6 नगरसेवकांनी निर्णय घेतला की जर या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये कोळीवाडे आहेत, कोळी बांधव आहेत, मराठी माणूस आहे, तर जर मराठी झाला नाही तर त्या आमच्यावरती कलंक लागेल की मराठी ह्यांच्यामुळे झाला नाही म्हणून. आणि त्यावेळेला बीजेपी आणि शिवसेना हे लेवल ठेवलं होती, 84-85चा आकडा होता. मग आम्ही 6 गेल्याच्या नंतर पक्ष मजबूत झाला आणि त्या वेळेला तिथे महापौर जे आहेत ते किशोरी पेडणेकर त्या टायमाला झाल्या. पुन्हा आपण शिंदेकडे आलात मनसेला सोडून, असं काय घडलं? आपल्याला मी पूर्वी आपल्या बातमीमध्ये मी बातमी दिलेली आहे. कारण या ठिकाणचे युवराज 2019ला भरघोस मतांनी 67,000 जिंकून आले. या मराठी बांधवांनी ठाकरे फॅमिलीचा वारस म्हणून सर्वांनी मदत केली आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आदित्य साहेब या वरलीचा विकास जो झाला पाहिजे. अनेक आमदारांनी जे विकास केला नाही, मंत्र्यांनी विकास केला नाही, म्हणून आदित्य साहेबांवरती सर्वांचा भरोसा होता. पण त्यांनी या 5 वर्षामध्ये साधा एक ऑफिस घेऊ शकले नाही, लोकांना भेटू शकले नाही. आणि मी नगरसेवक असताना मीही लोक 50,000 पब्लिकमधून जिंकून येतो, मतदार म्हणून जिंकून येतो. किंवा माझ्या काही समस्या आहेत त्या ऐकून घ्यायला त्यांच्याकडे 5 मिनिटं नाही. म्हणून या महाराष्ट्राचे आमचे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या विश्वास ठेवून, त्यांच्या कार्याला विश्वास ठेवून, कारण जो माणूस 24 तासामध्ये 18 तास काम करतो, पायाला भिंगरी बांधून पूर्ण महाराष्ट्र फिरतो, ते बघून आम्हाला वाटलं की इथे काय विकास होणार नाही. म्हणून आम्हाला विकास करायचा होता. म्हणून त्याच्यासाठी आज जे वरलीचे विकास रखडले होते, मग आज असेल रिडेव्हलपमेंट, झोपडपट्टीतली SRA स्कीम किंवा आज कस्टल डेव्हलपमेंट, ह्या एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आज या महाराष्ट्रामध्ये आणि या मुंबईमध्ये एक चांगली सुरुवात होते. आणि जे आमचे चाळीतले राहणारे बांधव आहेत, आज त्यांना 500-550 स्क्वेअर फुटाचं घरं कस्टल डेव्हलपमेंट मिळणार. म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानतो. नरवणकर साहेब, तुमचा राजकारण व त्याच अनुषंगाने समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, म्हणजे काय सांगाल तुम्ही? म्हणजे ही एक व्याख्या मी तुम्हाला विचारायचा प्रयत्न करतोय. राजकारण समाजाचं आपण जर विचारलं तर इथे आपण येऊन बघा की सकाळी जेव्हा 11 वाजता ऑफिस खोलतो, त्याच्यानंतर रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत ऑफिस असतो. कारण जो काम करतो त्याच्याकडे लोक येतात. मग तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, त्यापेक्षा त्याचं काम काय आहे, त्याचं काय काम आहे तो आपल्याकडे घेऊन आला की त्याचं काम करणं, तो कुठल्या पक्षाचं आहे मला घेणं देणं नाही. कारण मी लोकप्रतिनिधी आहे, मी लोकप्रतिनिधी हा सर्वांसाठी असतो, तो कुठल्या पक्षाचा नसतो. म्हणून ते मी सतत काम करत आहे. आणि मी कधीही जातीभेद हा माझ्या मनामध्ये आला नाही किंवा मी कधी असा तो जातीभेद कधी केला नाही. आपण अनेक दिवसापासून आपण इथे बातम्या घेता, आपल्याला माहिती असेल की आजपर्यंत मला वाटते 2 इलेक्शनच पण तुमच्या सामने झाली. बरोबर. मी सत्ता केल्याच्या नंतर. बरोबर. त्याच्यामध्ये पण आपण पाहिलं ना गडबड, ना भांडणं, ना मारामारी. बरोबर. म्हणजे एका सर्व समाजाला घेऊन चालायचं काम हे मी केलं. मग त्याच्यामध्ये हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, शीख असू दे, किसाई असू दे, हे बांधव आहेत. त्यांना कसले तुम्हाला राजकारणाची गरज नाही आहे, त्यांना त्यांच्या कामाची गरज आहे. माझं गटर तुंबलंय, माझं हॉस्पिटलला माझी मुलगी आहे, हॉस्पिटलला माझा मुलगा आहे, हॉस्पिटलला माझी आई आहे, तर त्यांच्यासाठी केलं. आणि त्याचबरोबर आज तुम्हाला मी सांगतो 2008 पासून मी मातोश्री सेवा ट्रस्ट ही माझ्या पत्नीची संस्था आहे, त्याच्या वतीने मी आज ॲम्ब्युलन्स आणि आपला रथ जो अंतिम रथ असतो
तोही आपण आज गेल्या 8 वर्षापासून देतोय. त्याला विनामूल्य आपण देतोय. म्हणजे हीच आपण समाजाची सेवा करतोय, हीच आपण लोकांची सेवा करतोय असं मला वाटतं. नरवणकर साहेब, पुन्हा मी 197 वरती येतो आणि 195 वरती पण येतो. हे 2 वॉर्ड आहेत, महत्वाचे वॉर्ड वरळीतील आहेत. तुम्हाला काय वाटतं तिकडे काय काय गोष्टी व्हायला पाहिजेत, काय काय गरजेचं आहे तिकडे आता बदल होणं, त्यात कुठल्या कुठल्या गोष्टी तिथे बदल होणं? कारण अनेक नगरसेवक होतात, लोकप्रतिनिधी होतात, त्यांची काम करायची इच्छाशक्ती असते. ते या ठिकाणी या विरोधी पक्षाचे 3 आमदार आहेत, तिथे नगरसेवक आहेत, खासदार आहेत. लोक का वंचित राहिले? आज डिजिटल डेव्हलप होते, चांगली गोष्ट आहे. आज त्याचबरोबर आज चाळीचे रिडेव्हलपमेंट आता एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून होत आहेत. कारण तुमच्याकडे पण सत्ता होती ना, तुम्ही पण मुख्यमंत्री होतात ना, मग का झालं नाही? हे निर्णय घ्यावे लागतात. हे धाडसी निर्णय या महाराष्ट्राचा एकच नेता घेऊ शकतो, तर शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेब. दुसरं कोणी जन्माला येऊ शकत नाही. नरवणकर साहेब, आपल्यावरती अनेकदा छोटे मोठे भ्रष्टाचाराचे आरोप तुमच्या विरोधी पक्षाचे लोक करतात. मग ते वरळी स्मशानभूमीचा विषय असो किंवा इतर कुठल्या रिडेव्हलपमेंट बाबत असो, काय बघता, कसं बघता? तुम्हाला आरोप होताना ह्या सगळ्या गोष्टी त्रासदायक नाही वाटत का? त्रासदायक वाटत. एक स्मशानभूमीची अशी विषय होता की माझ्याकडे 2017 साली मी जेव्हा निवडून आलो तेव्हा एक पारेख व्यक्ती माझ्याकडे आली होती आणि मला सांगितलं की एक छोटंसं मला एक हे द्या की त्या 35 ते 40 किलोच्या लाकडामध्ये मी प्रेत जाळू शकतो. तर मग मी त्यांची मीटिंग घेतली आणि मी 2018ला इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये माननीय आमचे नगरसेवक आणि आमचे नेते लांडे मामा होते. मग त्यांच्यामार्फत आपण तो विचार केला आणि ही स्मशानभूमी जवळजवळ 9.5 एकरमध्ये आहे. त्या 9.5 एकरमध्ये ही स्मशानभूमी एक चांगली स्वरूपात बनवावी, ज्या या महाराष्ट्राने या देशाच्या पेक्षा अनेक देशाच्या ही मोठी व्हावी आणि एक चांगली व्हावी, एक सुंदर व्हावी. म्हणून जे आर्किटेक्ट होते त्यांनी अनेक देशामधून जाऊन हिंदू स्मशानभूमी कशी असते त्याचे अनेक पिक्चर आणले. ते मी इथल्या विथ युवराजना पण दाखवायचा प्रयत्न केला, अनेक नेत्यांना दाखवायचा प्रयत्न, अनेक आमदारांना दाखवायचा प्रयत्न केला, पण त्याच्यावरती कुणी लक्ष घातलं नाही. पण मग मी काय केलं की त्या पारेख जी संस्था आहे त्यांनी जवळजवळ 55 करोड खर्च करून ती बांधण्याचा प्रयत्न केला. पण इकडचे जे काही असमाधानी लोक आहेत त्यांच्या एकच भावना असते की आम्हाला माताडी मिळेल का, आम्हाला तिथं काय काम मिळेल का. मग ते नरवणकरने हे केलं. आता ही स्मशानभूमी बनवताना आर्किटेक्ट आहे, BMC आहे, बिल्डिंग डिपार्टमेंट आहे, परमिशन आहे, झाडं होती, ह्या सर्व गोष्टीचा आपण जर विचार केला तर एक चांगली स्मशानभूमी आपण जर गेला असाल तिथे आतमध्ये तर आपण बघाल. नाही, पण नरवणकर साहेब, तिकडे सफोकेशन होतं, ही तक्रार वरळीकरांची वारंवार लोक कंटाळून दादर स्मशानभूमी गाठतायत. वरळी सारखी सुसज्ज अशी स्मशानभूमी आहे, तर तो धुराचा जो त्रास आहे तो अजून काही निकाली लागलेला नाही. आता मला वाटतंय तो त्याच्यातला जवळजवळ 80% तो धुराचा विषय होता, तो आपण गेला. आपण अनेक दिवाल तोडले. त्याची जी हे होती, जी वरती धूर जायचं जे होतं, चिमणी होती, त्याच्यामध्ये थोडासा काय फरक पडला की जो इंजिनियर होता त्याची काही मिस्टेक झाली तर त्याच्यावरती आपण पेनल्टी आणि त्याला आपण काढून पण लावलं की बाबा तू बरोबर करत नाही, मग आता पूर्ण BMC करेल. मला वाटतं आता पूर्ण BMC ते करते. आणि मला वाटते आता तो धूरचा विषय होता तो गेलाय निघून. कारण कसं असतं माहितीये साहेब, कुठलंही काम करताना आपण घर बांधताना पण असं होतं की ईट वाकडी तिकडी होऊ शकते, जिथे कलर वाकड्या तिकडे होऊ शकतो, कलर मध्ये फरक येऊ शकतो. तसंच जर एक माणूस स्वतःच्या पैशांनी जर खर्च करून ते बांधते तर होऊ शकतं, त्याला अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर त्या पार्किंग त्याच्यामध्ये ती स्मशानभूमी बनवताना जवळजवळ 80 पार्किंगची आपण व्यवस्था पण तिथे केली होती. पण त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं तेव्हा त्या टायमाचे आयुक्त यांना मी पत्र दिलं की ह्या ठिकाणी एक मोठी पार्किंग बनवूया की 400 गाड्या राहतील, जेणेकरून मोजेस रोड, दैनिक शिवनेरी मार्ग, GM भोसले मार्ग, डॉक्टर एनी बेंजन रोड, या सर्व गणपतराव कदम मार्ग, या सर्व ज्या चाळी आहेत, बिल्डिंग आहेत, इथे जे गाडी वाहनं जी बाहेर लागतात ती सर्व वाहनं या जवळच्या जवळ ह्या स्मशानभूमीच्या ठिकाणी राहतील. आणि जवळ 4 माळ्याची पार्किंग आपण बांधण्याचं पत्र वगैरे दिलेलं आहे. मला वाटतं त्याचं हे पण झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती असेल माता रमाईंचं स्मारक
त्याच ठिकाणी आहे. बरोबर. त्याचा अनेक या राजकीय ज्या लोक आहेत त्यांनी अनेक वर्ष त्याचं भांडवल केलं. कारण भांडवल करत असताना माझ्या एक लक्षात आलं की मी जेव्हा लोकप्रतिनिधी होईन तेव्हा मी लोकप्रतिनिधी झाल्याच्या नंतर मी तो विषय चौका तिथे गार्डन बनवलं, तिथे चांगल्या लाद्या लावल्या, तिथे माता रमाईंचा जो स्मारक आहे त्याच्या आजूबाजूला ब्युटिफिकेशन केलं आणि सगळं वेगळं केलं. मी काळांतराने जे भाविक ह्या ठिकाणी येतात, महापरिनिर्वाण दिनानिमित्त येतात, जयंतीनिमित्त येतात, त्या टायमाला या महाराष्ट्रामधून आलेले लोक त्या ठिकाणी दर्शनासाठी गेले पाहिजे म्हणून मी गेटही बाहेर करून दिला. आता ह्या जर गोष्टी आपण सांगितल्या तर तुम्हाला खोटं वाटणार नाही, पण ह्या आपल्या सर्व लेखी स्वरूपामध्ये आहेत. हे फक्त काही लोक येऊन बडबड करणार, यांनी हे नाही केलं ते नाही केलं. तुम्हाला माहिती असेल मेट्रोचं एक स्टेशन आहे, एक पहिला आचार्य चौक आहे आणि दुसरा रकांगी चौक म्हणून होतं. मी त्याला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं आणि मुंबई महापालिकेकडून पास करून घेतलं. आता त्याचा प्रस्ताव आता आलाय, मी ते MMRD ला सांगितलेलं आहे की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वर्लीमधून एक टाइम इलेक्शन पण लढले होते. त्यांना पराभूत केलं. ह्या वर्लीकरांच्या माध्यमातून, काही चुकीच्या लोकांच्या माध्यमातून झालं. पण या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आज आपल्या देशातच नाही आहे तर जगभरात त्यांचं नाव आहे. बरोबर. आणि मग माता रमाईंचं नाव जे आहे तेही आपण चांगलं सुशोभीकरण करून, आणि आता आम्ही त्याचं एक फंड पण आलेलं आहे. मला वाटतं अनेक जे अनुदायी आहेत, बाबासाहेबांना मानणारे आहेत, त्यांच्या मार्फत जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी तो फंड आणायचा प्रयत्न केला आणि मला वाटतं तोही 2 करोडचा फंड आता आलाय, त्याचा घुमट वगैरे बनवून. कारण ज्या अर्थाने वर्लीमध्ये नाव आलं तसे लोक इथे मैदानमध्ये येतात, म्हणजे शिवाजी पार्कला, तसेच इथे येतात. आणि मग त्याची जी जयंतीची किंवा आपलं आणखी कुठले प्रोग्राम असतात तर त्या ठिकाणी आपण काय केलंय की तो खर्च पूर्ण BMCनी करावा, हे पण आपण पास करून घेतलेलं आहे. बरोबर. त्याचबरोबर ते असताना उत्तर भारतीयांची छठ पूजा ही समुद्रामध्ये व्हायची, पण आता समुद्र आता बंद झाले, कोस्टल रोड चालू झाला म्हणून आता आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी करायचो. पण एक त्यांचे एक असतात ते उत्तर भारतीय आहेत, ते आमचे बांधव आहेत आणि मग त्यांचं आपण जांभळी मैदानमध्ये त्या आपल्या मुंबई महापालिकेच्या खर्चाने, कारण एक ट्रस्टी असल्या कारणाने मला त्याचा अनुभव आहे आणि मग त्या अनुभवामुळे मी ते पास करून घेतलं आणि त्याचा पूर्ण खर्च हा मुंबई महापालिका करतं. नरुंडकर साहेब, आपण विभाग प्रमुख आहात. आता ह्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या चर्चा यायला लागलेल्या आहेत. आता हा एक मोठा कॉम्प्लिकेशन वाला विषय ठरला जातो. प्रत्येक राजकीय पक्षासाठी एक मोठी दुविधा होते की एकाच वॉर्ड मधून अनेक उमेदवार इच्छुकता दाखवतात आणि मग ज्याला तिकीट मिळत नाही मग तो कुठेतरी नाराज होतो, मग कुठेतरी बंडखोरी करतात, मग कुठेतरी स्वतःच्याच पक्षाच्या उमेदवाराला पाडायचा प्रयत्न केला जातो. ह्या घटना वारंवार घडतात महाराष्ट्रात, देशात, सगळीकडे घडतात. आता एक विभाग प्रमुख म्हणून पाहता, हा वरईला आपण नेतृत्व करता ह्या विभागाचं, तर ह्या अडचणी आता तुमच्यापर्यंत पण येणार आहेत, कारण की तुमच्या पक्षातून अनेक उमेदवार एकाच वॉर्डसाठी इच्छुकता दाखवत आहेत. आता साधंसं उदाहरण आहे, 195 ला तर आपल्या पक्षाचे नेते सचिव सुशांत शेलार पण इच्छुकता दाखवत आहेत. ह्या विषयाला कसं हाताळलं जाणार? एक विभाग प्रमुख म्हणून साहजिकच पक्ष तुमचं रिकमेंडेशन किंवा तुमचा सल्ला किंवा तुमचं सूचना घेणार, कसं काय करणार या सगळ्या गोष्टीला? हे कॉम्प्लिकेशन आहे, प्रत्येक पक्षाचा हा विषय आहे. तुमचा एक फक्त शिवसेनेच्या या विषयावरती पक्षाचे आमचे मुख्य नेते ते विचार करतायत. या ठिकाणी डॉक्टर शिंदे साहेब खासदार ते विचार करतायत. त्याच्यानंतर मिलिंदजी देवरा आहेत, हे या विषयावरती बसलेले आहेत आणि चर्चा चालू आहे की ही वर्ली जी आहे ही शिवसेनेचे नगरसेवक आहेत. तो उठाव झाला तेव्हा शिवसेनाच होती आणि ते शिवसेनेचे नगरसेवक असल्यामुळे या सीट आम्हाला शिवसेनेलाच मिळाल्या पाहिजे ही आमची मनापासून इच्छा आहे. आणि आपण जो सांगितला मुद्दा की 3-3, 4-4 उमेदवार आहे, त्या ठिकाणी 195 ला सुशांत जे आहेत ते पक्षाचे आमच्या सचिव आहेत. इच्छुक राहणं हे काही गैर नाही आहे, चुकीचं नाही आहे. बरोबर. ज्या प्रभागामध्ये ते राहत आहेत आणि त्या प्रभागामध्ये राहत असताना त्यांनाही वाटतं की मी नगरसेवक व्हावा म्हणून त्यांनी तो फॉर्म भरलेला आहे. आता कसं असतं की
आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही पूर्ण मदत करणार, पण त्याचबरोबर त्या ठिकाणी आज मुंबई महापालिकेमध्ये चेहरा लागतो. त्यांनी लोकांपर्यंत काय कामं केलेत, किती कामं केले, लोकांच्या कुठल्या अडचणींना धाव झाला, असे जे काही लोक उपयोगी जे काही गोष्टी केल्या ते लोक लक्षात ठेवतात. आज आपण बघितलं तर ॲम्ब्युलन्स सेवेच्या मार्फत अनेक हॉस्पिटल ह्या आपण करत असतो. आणि मग जरी पक्षांनी ज्याला उमेदवारी देतील, मी तर मागितलीच आहे, आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा मी कुठलं काम करतो ते चुकीच्या पद्धतीने काम कधी केलं नाही. जे आहे ते स्टेट फॉरवर्ड असतं, आणि तुम्हाला माहिती आहे ती सीट मी आणू शकतो, ही मला खात्री आहे आणि पक्षालाही माहिती आहे. पण आता काय पक्षाच्या वाटाघाटी जे काही होत आहेत त्याच्यावरती कळेल. आमचे मित्रपक्ष आहेत, काही मित्रपक्ष आहेत ते केसांनी गळा कापणारे आहेत, काही त्यांच्या लोकांनी आजही फॉर्म भरायची सुरुवात केलेली आहे. बरोबर. म्हणजेच दुसऱ्याचं बघायचं झाकून आपलं बघायचं वाकून अशी परिस्थिती म्हणतात ना, तशी त्या आमच्या मित्रपक्षांची सवय झालेली आहे. काय नसलं तरी चालेल, लोक पाठीमागे नसले तरी चालतील, पण मला निवडणूक लढवायची आहे. म्हणून आजही आमची सगळी मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही सांगितलं जो सर्व गोष्टींनी सक्षम असेल त्यांनी ही उमेदवारी घ्यावी आणि उमेदवारी लढवावी. लोकांनी तुम्हाला प्रतिसाद दिला पाहिजे. लोकांमध्ये तुम्ही असाल तर लोक तुम्हाला जरूर डोक्यावर बसवल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. दत्तभाऊ, अजून एक विषय, वॉर्ड क्रमांक 199 मध्ये रत्ना महालेताई इंटरेस्टेड आहेत, वंदना गवळी इंटरेस्टेड आहेत, त्याच्यासोबत राजेश कुसे यांच्या पत्नी म्हणजे राजेश कुसे स्वतः इच्छुक आहेत. आता हा देखील तिढा कसा सोडवला जाणार? साहेब कसं आहे, आज मी वर्लीचं नेतृत्व करत असताना ज्या पद्धतीने आमचा शाखा प्रमुख हा आमचा बेस आहे, बरोबर, शाखा प्रमुखच्या जीवावरती आम्ही निवडणुका लढवतो. पण आपल्याला माहीत असेल नसेल मला माहीत नाही, या 199 मध्ये जवळजवळ 3 का 4 उमेदवार आहेत. बरोबर. तर ज्यांनी काम केलंय, ज्यांनी आज जवळजवळ माझ्याबरोबर राहून एक दीड वर्ष लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. काही लोक वरच्यावर असतात, फक्त वरती नेत्यांना भेटतात, खाली काय नाहीये. आणि खाली मग जेव्हा मग पक्षाच्या वरिष्ठांना दबाव टाकायचा नाही, काम केलं पाहिजे, तसं नसतं. ग्राउंड लेवलचा जो कार्यकर्ता असतो त्यालाच पक्षाने तिकीट दिली पाहिजे, हे माझं मत आहे. आणि मी सांगितलेलं आहे की जो काम करतो आम्ही नेते नाही आहोत, आम्ही नेत्यांबरोबर फिरणारे नाही आहेत, आम्ही ग्रास लेवलवरती काम करणार. आपल्याला माहिती असेल की वर्ली विधानसभेमध्ये आम्ही बांधणी जी केलेली आहे त्याच्यापासून आमचा गटप्रमुख आहे, आमचा उपशाखा प्रमुख आहे, आमची महिला गटप्रमुख आहे, आमचा महिला उपशाखा प्रमुख आहेत. ही संघटना बांधायला लगेच होत नाही. तळे तळे थेंब बुन बुनचे सागर बनत आहे. बरोबर. अशा प्रकारे आम्ही ते काम केलंय, रक्ताचं पाणी केलंय आम्ही साहेब. बरोबर. ही संघटना वाढवण्यासाठी. आणि त्याचबरोबर आमचे नेते जे आहेत तेही स्वतः दिवस रात्र मेहनत करतायत. आणि मग त्यांच्यासाठी जर आम्ही 2-3 तास जर काम केलं तर मला वाटतंय या महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे धनुष्यबाण ही आमची निशाणी आहे, ही पूर्ण मुंबईभर जिंकल्याशिवाय राहणार नाही, भगवा पेटवल्याशिवाय राहणार नाही. नरवणकर साहेब, अजून एक शेवटच्या प्रश्नाकडे येतो. तुमच्या माहितीप्रमाणे किंवा तुमच्या सत्सविक बुद्धीप्रमाणे आदर्श नगरसेवकाची व्याख्या काय? आदर्श नगरसेवक कसा असतो? आदर्श नगरसेवक असा असतो की माझ्या माहितीप्रमाणे तो लोकांमध्ये गेला पाहिजे, तो लोकांची त्यांनी कामं केली पाहिजे. त्याला आदर्श का म्हटलं जातं हा एक महत्वाचा विषय आहे. जर त्यांनी चांगलं काम केलं तर त्याला आदर्श म्हणून नगरसेवक होतो. लोकांच्या दुःखासुखामध्ये जाणारा जो नगरसेवक असतो त्याला आदर्श नगरसेवक म्हणतात. कारण आता जे आहेत, कोण ॲम्ब्युलन्स घेतो, कोण काय घेतो, 2 महिने चालवतो, नंतर ती तिथेच पडून असते. पण मी तसा नाही आहे. तो आपल्याला माहिती असेल, हा 2008 पासून आम्ही लोकांना सेवा देतोय. त्याचा आदर्श म्हणून आयुष्यामध्ये काय केलं, काय आपण कमवलं, तर लोकांसाठी काय दिलं, समाजासाठी काय दिलं, तर या समाजासाठी आपण करत असताना समाजही आपल्या डोक्यावर घेतो आणि समाज आपल्याला आदर्श ठरवतो. शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा, तुम्हीच योग्य उमेदवार का आणि कसे आहात?
बरेच वर्ष राजकीय प्रवास राहिला आपला, पण तुम्ही स्वतःला योग्य उमेदवार का सांगताय, का मांडताय? बघा, आता 197 हा महिला राखीव झाल्यामुळे आपण जर बोलत असाल की आपण बोलत असाल की योग्य उमेदवार. आता माझी पत्नी 2012ला माझी मुलगी उभी होती, तेव्हाही काम करते. आता लोकसभेमध्ये काम केलं, विधानसभेमध्ये काम केलं, त्याच्यापूर्वी 2007ला काम केलं. फक्त ती मी माझ्या फॅमिलीला कुठल्याही पदावरती घेतलं नाही आजपर्यंत. पण आमच्या सर्व कार्यक्रमामध्ये त्या सहभागी असतात. महिलांचे जेवढे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये सहभागी असते माझी पत्नी. आणि असताना सतत लोकांची संपर्कामध्ये आहे, महिलांची संपर्कामध्ये आहे. जर लोक माझ्या घरी आले तर त्यांना चहा पाणी देण्याचं काम तीच करते. म्हणून मीच का हवं म्हणून माझ्या प्रभागातील 197 मध्ये कुणीच असं म्हटलं नाही की साहेब आम्ही इच्छुक आहेत. मी एवढं या माझ्या 197 मधल्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण साहेब तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठी आहात असे सांगणारे कार्यकर्ते भेटत नाही. आणि माझ्या त्या रूपाने मला भेटलेले आहेत माझे कार्यकर्ते. म्हणून मला त्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे. कारण मी जिथे गेलो तिथे माझ्याबरोबर आले. मी शिवसेना सोडली, मनसेमध्ये गेलो, मनसेमध्ये तेच कार्यकर्ते राहिले. त्याच्यानंतर मी मनसे सोडली आणि इकडे आलो, तेव्हाही माझ्याबरोबर आले. कसं असतं साहेब, ज्याचा राजा सुखी असतो ना त्याची प्रजाही सुखी असते. अशा पद्धतीने आपण काम केलंय. म्हणून कोणी आपल्याकडे असं नाहीये की साहेब मी पण उमेदवारीला इच्छुक आहे असे म्हणून मी त्या कार्यकर्त्यांचा मनापासून धन्यवाद मानतो. बरोबर. हे दत्ता नरवणकर होते, वॉर्ड क्रमांक 197, वॉर्ड क्रमांक 195. यामध्ये स्वतः नरवणकर 197 वॉर्ड मधून त्यांच्या पत्नींना उतरवू इच्छितात. यामध्ये 195 साठी देखील ते दावा करतायत. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा सदर आपण असंच चालू ठेवणार आहोत. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार, चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.